प्रभाग क्रमांक 14 मध्ये मला तरी वाटतं शैलेश पाटील. कार्य शैलेश पाटलांचं एवढं चांगलं आहे. सत्ता नसताना त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केले. या 10 वर्षामध्ये प्रशासकीय राज्य चालू आहे. कोणी नगरसेवक नाही की काय नाही. म्हणजे हे कार्य त्यांचं असं वाखाणण्यासारखं जास्त कार्य आहे ते शैलेश सरांचं. आणि तसंच शैलेश सर निलिमाताईंना पुढे घेऊन आपण वैयक्तिक ताईंना हे सगळं करायला सांगणार आहे. त्यामुळे निलिमाताईंना भरपूर मतानं आम्ही सर्व पाठिंबा देऊन निवडून आणायचा प्रयत्न करणार आहोत. भले पण असून दे, पण एक शैलेश पाटील. शैलेश पाटील म्हणून आहेत ते आता सामाजिक कार्यकर्त्यात फार पुढे आहेत. शैलेश पाटील नगरसेवक असायला पाहिजे आमची इच्छा आहे. एवढी त्यांना पसंती का? चांगलं कार्य केलंय म्हणून त्यांना पसंती द्यायला लागली. काय नसताना ती करायला लागल्या. आधीपासूनच ते आमच्याबरोबर आहेत कार्यकर्त्यासारखं, त्यामुळे आम्हाला पसंत. आपल्याकडे कोणतंही पद नसताना ही व्यक्ती इतकं मोठं कार्य करते. आणि ज्यावेळी नगरसेवक होतील त्यावेळी ते किती धडाडीनं निधी बाकीचा विकास हे ते करू शकतात. हे शैलेश पाटील सारख्या माणसाकडून बाकीच्यांनी शिकावं. पुराच्या वेळी त्यांनी सहकार्य केलं, भरपूर केलेलं आहे. सत्तेत नसताना त्यांनी कामं केल्या. जे सत्ता असताना जे नगरसेवक करू शकले नाहीत ते सत्ता नसताना हे करायला लागले. आणि कोणाशी कोणत्याही व्यक्तीशी जुळतं मिळतं व्यक्तिमत्व आहे त्यांचं. नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. सर्वत्र राजकीय वातावरण आपल्याला तापताना बघायला मिळते. आणि याच अनुषंगाने आढावा घेण्यासाठी आपण पोहोचलोय प्रभाग क्रमांक 14 मध्ये. तर प्रभाग क्रमांक 14 मध्ये शैलेश पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. तर लोकांची शैलेश पाटील यांना एवढी का पसंती आहे हे थेट आपण जाणून घेऊयात की नागरिकांच्या त्यांच्याबद्दल असणाऱ्या प्रतिक्रिया काय आहेत जाणून घेऊयात थेट नागरिकांमधून. महानगरपालिकेची निवडणूक होते, तर काय एकंदरीत वातावरण आहे प्रभाग क्रमांक 14 मध्ये, काय सांगा? नमस्ते, माझं नाव सनी कोरे. प्रभाग क्रमांक 14 मध्ये मला तरी वाटतं शैलेश पाटील. आणि शैलेश पाटलांचं काम, शैलेश पाटील प्रत्येक आठवड्यातनं येणे जाणे, प्रत्येक सगळ्या कार्यक्रमात, परत सगळ्या म्हणजे सभासदांना भेटणे, परत पाणी प्रश्न असेल तर पाणी प्रश्नात, गटारी वगैरे साफ करणे, रस्ते, प्लस सांगतो तुम्हाला पुराच्या वेळी त्यांनी सहकार्य केलं, भरपूर केलेलं आहे. धान्य वाटप केलेलं आहे, जेवण गरम गरम वाटप केलेलं आहे, पाणी नसताना पाणी वाटप केलेलं आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी त्यांनी एकत्रित येऊन केलेल्या आहेत. आणि आम्हाला तरी वाटतं आम्ही शैलेश पाटलालाच बऱ्यापैकी निवडून आणणार. शैलेश पाटील यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात पसंती काय, काय सांगा? की त्यांची म्हणजे सगळ्या पब्लिक सोबत जवळीकता जास्त आहे. परत त्यांच्यात मिसळलेले आहेत ते. म्हणजे असं मी नेता आहे किंवा असा एक म्हणजे कोणतरी मोठा असं काही नाही, सर्वसामान्य लोकांच्यात मिसळलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्याकडे जरा जास्त कल ओढलेला आहे. बघायला गेलं तर कोणतंही पद नसताना कोट्यवधींच्या विकास कामांचा डोंगर त्यांनी उभा केलाय. काय वाटतं यावर? तोच एक प्लस पॉईंट आहे की त्यांनी कोणतंही पद नसताना त्या म्हणजे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि लोकांच्या समोर नजरेसमोर करून दाखवलेल्या आहेत त्या. बाकी असं कोण करत नाही, त्याच्यामुळे त्यांच्याकडे हा प्लस पॉईंट आहे. दादा नमस्कार. एक युवा म्हणून तुम्ही मतदानाचा अधिकार बजावणार आहात. नेमकं काय चित्र आहे सध्या प्रभाग क्रमांक 14 मध्ये? 14 मध्ये आता असं आहे की कार्य शैलेश पाटलांचं एवढं चांगलं आहे की सत्ता नसताना त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केले. लोकांमधून शैलेश पाटील यांना एवढी पसंती का? त्यांनी सत्तेमध्ये नसताना आम्हाला सहकार्य भरपूर केले आणि नागरिकांना विचारपूस भरपूर केली. काय वाटते या निवडणुकीत कोण नगरसेवक असावा? शैलेश पाटील नगरसेवक असायला पाहिजे आमची इच्छा आहे. दादा नमस्कार. हा नमस्कार. प्रभाग क्रमांक 14 मध्ये आपण फिरतोय. काय एकंदरीत या प्रभागाचं चित्र आहे, काय सांगा? आता 10 वर्ष झाली आपल्या भागामध्ये इलेक्शन कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालेलं नाही. 10 वर्षानं होऊ घातलेलं आहे इलेक्शन. या 10 वर्षामध्ये प्रशासकीय राज्य चालू आहे. कोणी नगरसेवक नाही की काय नाही. तर आता 10 वर्षानंतर या 10 वर्षामध्ये कोणाकडे सत्ता नसताना जे कार्य करायला पाहिजे होते, ज्यांच्याकडून अपेक्षा होती ते झाले नाही. शैलेश पाटलांच्या रूपानं त्यांच्या व्यक्तिमत्व एवढं चांगलं आहे की त्यांच्या रूपानं एक सत्ता नसताना देखील आता आज आमचं बागलचौक मंडळ असू ते व्यायाम साहित्य इथं मारुती मंदिरात त्याला निधी दिला त्यांनी. व्यायाम साहित्यासाठी निधी त्यांनी मंजूर करून आणला. म्हणजे हे कार्य त्यांचं असं वाखाणण्यासारखं. तर त्यांची आता जे आम्ही आता त्यांची पण परीक्षा घेतली. आता आठवड्यातून एकदा, महिन्यातून एकदा काय प्रॉब्लेम आहे, काय अडचण आहे बाबा, पाण्याची काय अडचण आहे का, झाडं कुठं वाढलीत का, गटरी तुंबतात का, हे त्यांचं चालू असेल.
म्हणजे बाबा काय कुणाला काय अडचण आहे का फोन करतात. म्हणजे त्यांनी फीडबॅक कायम असतो त्यांचा, काय अडचण आली तरी फोन करा. म्हणजे हे जे सत्ता असताना जे नगरसेवक करू शकले नाहीत ते सत्ता नसताना हे करायला लागले. म्हणजे त्याचा आम्हाला पण कसं आता कसं आहे, आम्हाला काम करणारा नेता पाहिजे. आमच्या भागातलं काम होणं, आम्ही बेसिक लेवलला आम्ही तर राहिला, आमची स्थानिक आम्ही इथलं आहे, आमच्या इथलं काम होणं या आम्ही त्याला प्राधान्य देतो. काम करणारा व्यक्ती असला तर आम्ही त्याच्या मागं खंबीरपणे उभं राहतो. कारण कसं आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिलं प्रेम झालं, लग्न होते आमचं या भागावरच पहिलं प्रेम आहे, आमच्या भागावर प्रेम आहे आमचं. आणि या भागात आज चांगलाच उमेदवार निवडून यायला पाहिजे. आम्ही शैलेश पाटलांना पाठिंबा देऊ शकतो, देणार त्यांना. त्यांनी आता सत्ता नसताना एवढं कार्य करून आणले, त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी सदैव उभं राहतो. शैलेश पाटलांना एवढी पसंती का? कसं आहे, जनमानसात मिसळणारा माणूस आहे. लहान असू दे, मोठा असू दे, वयस्कर असू दे, जाता जाता विचारपूस करणारा माणूस आहे, मनमिळावू माणूस आहे. म्हणजे एखाद्याचं मन जिंकायची त्यांच्याकडे ताकद आहे. खरं बघायला गेलं तर अनेकांकडून आपण ऐकलं बघितलं की कोणतंही पद नसताना एक विकास कामांचा डोंगर त्यांनी उभा केलाय. 100% त्यांच्याकडे आता पाठिंबा नसताना त्यांचा कुणाचा वैयक्तिक कुणालाही 4 माणसांना घेऊन फिरणार नाहीत, वैयक्तिक एकटे फिरणार, विचारपूस करणार, म्हणजे स्वतःच्या ताकदीवर त्यांनी करत आहे. असं आमची इच्छा आहे की तिने नगरसेवक म्हणून निवडून यावं. त्यांच्या मागं आमचा बागल चौकात जर पाठिंबा आहे. असे बरेच उमेदवार आहेत, तिने आम्ही काम केलेलं नाही म्हणणं असं नाही, बरेच उमेदवार आहेत तिने पण काम केलं. खरं ही नवीन युवा पिढीसाठी चांगला संदेश जाईल त्यांच्यामुळे जर का निवडून आले तर, यासाठी आम्ही आग्रही राहतो त्यांच्यासाठी. नमस्कार काका, नमस्कार, तुम्ही सर. वरिष्ठ आहात. काय एकंदरीत प्रभाग क्रमांक 14चं सध्याचं चित्र आहे? सध्याचं चित्र असं आहे सर की पहिले जे नगर चौक या बागल चौकाला चारीकडे 4 आहेत, चारही दिशेला 4 आहेत. तर इथं ना भरपूर रस्त्याची समस्या, गटरींची समस्या, परत इथलं बाकीचं पार्किंग व्यवस्था काही नाही. बाहेरचे लोक इथं मार्केटमध्ये येतात, त्यांना लघवीची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था नाही आहे. काय ह्या माध्यमातून आता जे शैलेश पाटील जे पुढं आलेत की त्यांनी बऱ्याच वेळा सर्व वर्गाला किंवा सामाजिक कार्याला लोकांना काय लागतं काही नाही हे ओळखून त्यांनी प्रत्येक ठिकाणी कामाचं आपलं धैर्य ठेवलेलं आहे. त्या माध्यमातून शैलेश पाटलांचं कार्य असंच चांगलं राहू दे. याच्या अगोदर देखील ते 4-5 वर्ष कोणतंही पद नसताना पाटील सर वैयक्तिक समाजकार्यात आणि बाकीच्या सर्व मंडळाच्या बाबतीत बाकीच्या कोणत्याही सामाजिक कार्यात आपुलकीने पुढचा विचारपूस करून धैर्यानं पुढं यायचे ते आणि कार्य पूर्ण करायचे, असे पाटील साहेबांचं व्यक्तिमत्व आहे. आणि कोणाशी कोणत्याही व्यक्तीशी जुळतं मिळतं व्यक्तिमत्व आहे त्यांचं आणि समजून घेणारी त्यांच्याकडं कपॅसिटी आहे. त्याच्यामुळं ते वैयक्तिक काम करू शकतात. आपल्याकडं कोणतंही पद नसताना ही व्यक्ती इतकं मोठं कार्य करते आणि ज्यावेळी नगरसेवक होतील त्यावेळी ते किती धडाधडीनं निधी बाकीचा विकास हे ते करू शकतात. हे शैलेश पाटीलसारख्या माणसाकडून बाकीच्यांनी शिकावं ही एवढीच माझी अपेक्षा आहे. बघायला गेलं तर एवढ्या जास्त प्रमाणात शैलेश पाटील यांनाच लोक पसंती का? सर कसं असतं की समाजाच्या कार्यात आणि सर्वसामान्य माणसांच्यात जेव्हा कोणाचं दवाखान्याची अडचण असते, कधी कोणाच्या लग्नाची, कधी कोणत्याही कागदपत्राची, कोणत्याही गव्हर्नमेंटच्या कागदपत्राची, त्यावेळी शैलेश सर ना आवर्जून ते पूर्तता करायची पूर्ण प्रयत्न करतात आणि त्या माणसाला तिथून सहकार्य करतात. काय यासाठी ना शैलेश सरांना आणि शैलेश पाटलांना प्रत्येक मुलग्याचा आणि प्रत्येक घराची आपुलकीपणा आहे, म्हणून त्यांना व्यक्तिमत्व ते चांगलं आहे शैलेश पाटील. सर कसं आहे की महिला उमेदवार निलिमाताई पाटील या आमच्या प्रभागातून उभे राहणार आहेत. तर जास्त कार्य आहे ते शैलेश सरांचं आणि तसंच शैलेश सर निलिमाताईंना पुढं घेऊन आपण वैयक्तिक ताईंना हे सगळं करायला सांगणार आहे. त्यामुळं निलिमाताईंना याचा पूर्ण अभ्यास होणार आहे महानगरपालिकेतला लोकांचा बाकीचा. त्यामुळं निलिमाताईंना भरपूर मतानं आम्ही सर्व पाठिंबा देऊन निवडून आणायचा प्रयत्न करणार आहोत. आमच्या भागात सामाजिक काय करणार नगरसेवक पाहिजे आहे. कोण याय पाहिजे? भले कोण पण असून दे, पण एक शैलेश पाटील का? त्यांनाच का? त्यांना म्हणजे त्यांची पण आवड आहे ना, ज्यांना आवड असते त्यातलीच आवड मिळते.
सामाजिक कार्याची. ही जी इकडे उजेड महापालिकेची ही महापालिकेची निवडणूक होणार आहे. प्रभाग क्रमांक 14 मध्ये सध्या काय चित्र आहे, काय वाटते? प्रभाग क्रमांकमध्ये नवीन चेहरे भरपूर आता या लागल्यात समोर. त्यातले शैलेश पाटील म्हणून आहेत ते आता सामाजिक कार्यकर्त्यात फार पुढे आहेत. त्यामुळं त्यांचं होईल काय तर त्यांना एवढी पसंती का? ते सामाजिक कार्य पहिल्यापासून करत आहेत त्यामुळे त्यांना पसंत आहे. काय आपल्याला शैलेश पाटील उभारणार आहेत म्हटल्यावर सत्तेत नसताना त्यांनी कामं केल्या आणि सत्तेत आल्यावर पूर्ण कामं करतील याची आम्हाला अपेक्षा आहे. एवढी त्यांना पसंती का? चांगलं कार्य केलं म्हणून त्यांना पसंती द्यायला लावली. काय नसताना ती करायला लागल्यात प्रभाग क्रमांक 14 मध्ये, म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा द्यायचा विचार करतो. काय वाटते तुम्हाला की एकंदरीत काय वातावरण आहे सध्या 14? वातावरण म्हणजे कधी पण भागात शैलेजांना फोन केला की कधी कायम ते हजर आहेतच. बाकीच्या काही गोष्टी त्यांना सांगायची गरज नाही. ज्यावेळी आता आम्हाला गरज लागते तेव्हा त्यांना हात मारली की ते सदैव कायम येतच असतात काय. त्यामुळे शैलेजांचा आम्हाला पाठिंबा. एवढ्या मोठ्या प्रमाणात शैलेश पाटील यांना पसंती का? आधीपासूनच ते आमच्याबरोबर आहेत कार्यकर्त्यासारखं, त्यामुळे आम्हाला पसंत आहे. कोणतंही पद नसताना त्यांनी एवढी विकास कामं केलेत, काय वाटते? काय विकास कामं आहेतच म्हणून तर आमची पसंती आहे त्यांना. बाकीची काय सांगायची गरजच नाही. तर आताच आपण प्रभाग क्रमांक 14 मधील नागरिकांची मतं जाणून घेतली. तर कोणतंही पद नसताना शैलेश पाटील यांनी केलेली विकास कामांचा उभा केलेला डोंगर हा नागरिकांच्या प्रतिक्रियेतून आपल्याला निदर्शनास आला. तर या निवडणुकीत शैलेश पाटील यांच्या पत्नी निलिमाताई पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. मोठ्या प्रमाणात पाटील कुटुंबियांना नागरिकांची पसंती आहे. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये इथेच थांबतोय. KK न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट श्री कदमसह समीर मकानदार, कोल्हापूर.